काय केलं? दारू सत्याच्या ज्याने चिरफाड केला आणि या जाणत्या ठोकण्याच्या ज्याने 7-12 नेला. कोणी नेला? ते बाबा महान त्यागी. अरे नाव आय बाबा महान त्यागी. भांडणाला तोड नव्हता. व्यसन मुक्तीसाठी कोणीच जोड नव्हता. म्हणायचंय नवरा बायकोच्या भांडणाला तोड नव्हता. व्यसन मुक्तीसाठी कोणी जोड नव्हता. खूप खाल्ल्या भुलल्या भाकरी, खूप खाल्ली मिठाई मेवा, पण आता नाही घाबरत म्हणते, कारण घरी आहे परमात्माची सेवा. परमात्माची सेवा, परमात्माची सेवा. काय झालं बंधूंनो? दारू सत्याचा चिरफाड केला आणि जाणत्या ठोकण्याचा 7-12 नेला. केव्हा नेला? सेवेत जाण्याच्या आधी नेल्या का नंतर केला? नंतर झालं. पण कोणता कोणता बदल आला? परिवाराचे नियोजन बदल झाले. कसे बदल झाले? जेव्हा आपण अनेक मध्ये असायचो, 10 वाजता झोपून उठलं का, 9 वाजता उठलं का, मंदिरात गेलं का नाही गेलं का तरी काही फरक नाही पडत. पण जेव्हा बाबाच्या मार्गात येतो, कच्ची मध्ये जरी असलो आपण, तर बिलकुल राईट टाइम 5 वाजता उठलंच पाहिजे. बाबाची विनंती झालीच पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतं? घरातलं वातावरण भक्तिमय होतं. आणि जिथं भक्ती आली तिथं प्रेम येतं, आणि जिथं प्रेम आलं त्या घरचं उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मी काय म्हणतो, काय झालं? काय झालं? अरे किळकिळपणा पहा दूर केला. अरे किळकिळपणा पहा दूर केला आणि जगाला शांतीचा संदेश दिला. ते बाबा महान त्यागी. अरे नाव
कोणता झाला? कोणता? परिवाराचे नियोजन बदल झाले. आता दुसरा बदल झाला, माना सन्मानाले नवीन जन्म भेटला. तो म्हणजे कसा? कसा? लहानसा मुलगा असन आणि मोठा व्यक्ती असन, आणि ते जर दोन्ही मार्गाचे पूजक असन तर तो लहानसा मुलगा त्या मोठ्या माणसाला म्हणते नमस्कार काकाजी, आणि तो मोठा माणूस त्या लहानसा मुलाला म्हणते नमस्कार. तर याच्यामुळे काय झालं? माना सन्मानाला नवीन जन्म झाला. नाही तर काय आहे बंधूंनो, सेवकांना काय आहे? जिवंतपणी जिवंत माणसाले मान नाही. मान नाही. लक्ष असू द्या, जिवंतपणी जिवंत माणसाले मान नाही. जगत असला तरी त्याचा जगण्याले शान नाही. गावामध्ये किती मोठा विद्वान असन तरी मुजोर आगाऊ होता, आणि मरता बरोबर त्याच्या माहितीवर गोष्टी होते का म्हणते याच्यासारखा माणूस नव्हता. पण कुठपर्यंत याच्या सारखा माणूस नव्हता हे गोष्ट फक्त 14 दिवस असते, आणि 14वीचं जेवण त्याच्या हातात येऊ द्या, हट म्हणते याच्या भाजीत मीठ कमी दिसते. मग तो चांगला होता का वाईट होता ते गेलं चुलीमध्ये, पण याच्या 14वीची पहिले भाजी जमली का ते पाहू दे. तो रडणारा जोरा जोरात चिल्लावते, ते लहानसं बोट म्हणते थांब ना, तुला थोडीशी धीर आहे. तेवढ्यामधून एका बोटान चाटून पाहते, याच्या 14वीची म्हणते एक नंबर खीर आहे. एक नंबर खीर आहे. स्वतःच्या बापानं स्वतःचं पोरग दुरुस्त नाही होत. भजन मध्ये भजन नाहीये, त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं. भजन ताला सुरुवात आहे की हे महत्वाचं नाहीये, पण मानवाच्या जीवनावरती काय प्रभाव पडते हे महत्वाचं आहे. आणि म्हणून स्वतःच्या बापानं स्वतःचं पोरग दुरुस्त नाही होत, पण माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजीची किमया पहा. 4 शब्द, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम दिले, आणि त्याच्या भरोशावर अनेकाच्या घरची दारू सोडली. पण कोणता पुरस्कार दिला सरकारने? सचिन तेंडुलकर 100 सेंचुऱ्या मारल्या म्हणून भारतरत्न पुरस्कार दिला सरकारने. आणि या माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजीनं घरोघरची गोरगरिबाचा घरचा दिवा पेटवला, यांना कोणता पुरस्कार दिला? विचार करण्याची गोष्ट आहे बांधवांनो. आणि म्हणून काय म्हणतो, काय झालं? माना सन्मानाला नवीन जन्म भेटला, आणि त्याच्यामुळे महिला पुरुष वर्गाने काय केलं? नमस्कार केला. आणि जिथं मान आला, सन्मान आलं, तिथंच प्रेम आलं. आणि म्हणून मी काय म्हणते, चर्चा बैठकीला सुरुवात झाली, आणि सेवकानं सेवकाची चोरी पकडली. म्हणजे एखादी सेवक जर कुठे चुकला असेल, दारू पिला असेल, तो चर्चा बैठकीमध्ये दुसरा सेवक सांगते की नाही, यानं फलाना ठिकाण दारू पिली, यानं असं केलं, मार्गदर्शकाला सांगते. अरे चर्चा बैठकीला सुरुवात झाली, आणि सेवकानं सेवकाची चोरी पकडली. ते बाबा महान त्यागी, अरे नाव आहे त्यागी.
मुलांना लक्ष ठेवा. गल्ली पासून दिल्ली प्रसार झाला. दिल्ली पर्यंत नाव बाबा जुमदेवजीचा पोहोचलाय. आणि पोहोचवलं कोण? या रामटेक लोकसभेचे खासदार बबलू भाऊ बर्वे यांनी दिल्लीच्या संसदेमध्ये मागणी केली. कोणती मागणी केली? की बाबा जुमदेवजी यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा. ही मागणी दिल्लीच्या संसदेमध्ये अमित शहाकडे केली. आता त्याच्यावरती काय पाठपुरावा करते सरकार आणि काय नाही माहित नाही, पण या सेवेचा प्रसार गल्ली पासून तर दिल्लीत झाला. खरं मी बोलतो, खोटं तुम्हाला सांगत नाही. बाजारामध्ये बनून खोटा सिक्का चालत नाही. कोणी किती सांगत असेल व्यसन मुक्तीचा इतिहास, तर महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या नावाशिवाय व्यसन मुक्तीचं पान हलत नाही, पान हलत नाही, पान हलत नाही. आणि म्हणून मी काय म्हणतो, ते बाबा महान त्यागी, ते बाबा महान त्यागी. अरे नावा